बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागर लिखित कादंबरी भंगलेलं स्वप्न, भाग 8. संध्याकाळी जेवणे उरकली. सोनम आपल्या रूममध्ये जात असताना मध्येच आईनं तिला रोखलं. कमलताई म्हणाल्या, सोनम थांब, महत्त्वाच्या विषयावर आम्हा दोघांना तुझ्याशी बोलायचं आहे. म्हणजे माझ्याशी बोलायला तुम्हा दोघांना वेळ आहे म्हणायचं, परंतु तुमच्याशी फालतू चर्चा करायची किंवा बोलत बसायची माझी अजिबात इच्छा नाही. आणि तुमच्या इच्छेनुसार वागायला मी काही आता दूधकुळी राहिलेली नाही. निर्विकारपणे सोनम म्हणाली. थांब सोनम, पुरे झाली तुझी वायपळ बडबड. आम्ही तुझे आई वडील आहोत. तुझ्या भल्यासाठीच आम्ही आजपर्यंत विचार करत आलो आहे. तुझ्या प्रेमापोटी तुझे हवे तेवढं लाड केलं तरी तू आमच्याबद्दल मनात अशी आडी धरून बसते आहेस. तू सुज्ञ आहेस, डॉक्टर आहेस. आईबाबांजवळ मन मोकळं केलं तर दुःख हलकं होतं. पण तुला सुख नको आहे, दुःख हवं आहे. म्हणूनच निलाजरेपणानं तुझ्या रूममध्ये तुझ्या प्रेमाचं, तुझ्या दुःखाचं प्रदर्शन मांडून बसली आहेस. दौलतराव आवेशाने म्हणत होते. हो हो, प्रदर्शन मांडले, तेही 4 भिंतीच्या आत. अजून जगजाहीर प्रदर्शन केलं नाही. वेळ आली तर तेही करावं लागेल. सोनम उफाळून म्हणाली. सोनम, जन्मदात्या आई वडिलांसमोर काय बोलते आहेस ते तरी तुला कळतंय का? वेडबीड तर लागलं नाही ना? तेवढंच बाकी आहे. तुमचं काय म्हणणं आहे स्पष्ट बोला. तुझं त्या आनंद डॉक्टरवर प्रेम जडलंय का? हो, मनापासून मी आनंदवर प्रेम केलंय, करणार आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अगं, तो त्याची परिस्थिती, त्याच्या आई वडील आपल्या योग्यतेचे नाहीत. जमीन जुमला, घरदार, इस्टेट काहीच नाही. म्हणून मी नकार दिला. सोयर संबंध जोडत असताना आर्थिक सामाजिक लेवल बघावी लागते. तू एका धनाढ्य बापाची एकुलती एक मुलगी आहेस. अशा दळभद्री सामान्य कुटुंबात माझी मुलगी जावी असं मला मनापासून वाटत नाही. अर्थात हे सर्व तुझ्या प्रेमापोटीच आहे. दौलतराव समजुतीच्या स्वरात सांगत होते. आता मी निक्षून सांगते, मला लग्न आनंदशीच करायचं आहे. त्याच्या परिस्थितीशी, घरादाराशी किंवा आई वडिलांविषयी मला काही देणं घेणं नाही. अजून पुरता विचार कर. तुझ्यासाठी मी अनेक ठिकाणी पायतानं झिजवतो आहे, हे लक्षात ठेव. पायतान झिजवून काय उपयोग झाला? तोला मोलाच्या प्रतिष्ठित घराण्यातील किती पोरं मेडिकल शिक्षणाला जातात? गेली 4 वर्षे तुमच्या मनासारखं एखादं तरी स्थळ सापडलं का? नाही ना? तुमच्या मनासारखं चांगलं स्थळ मिळेपर्यंत मी म्हातारी होऊन जाईन. तेव्हा मी बोल्यावर चढू काय? तडजोडीशिवाय गत्यंतर नाही, आणि तडजोड तुमच्या तत्वात बसत नाही. मात्र स्वतःच्या इच्छेविरुद्ध वागणं माझ्या तत्वात बसत नाही. पप्पा, तुम्हाला सांगून ठेवते, माझ्या इच्छेविरुद्ध, मनाविरुद्ध तुम्ही एखादं जरी पाऊल उचलत तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेईन. हटवादी बापाची मी पण हट्टी लेक आहे, हे जगाला एकदा समजू दे. आजपर्यंत बोलले नाही मी, शांतपणे सहन केलं, पण यापुढे मी माझ्या मनाप्रमाणे वागेन. मग बसा तुमची इज्जत, प्रतिष्ठा, मान मरातब सांभाळत. या असल्या भंपक गोष्टींना मॉडर्न दुनियेत थारा नाही. माणसानं माणसाला तुच्छ लेखू नये. गरिबी, श्रीमंती, जात, धर्म, उच्च नीच किंवा परिस्थितीवरून एकमेकाला वर खाली बघण्याचे दिवस इतिहास जमा झालेत. शिक्षणानं वैचारिक क्रांती झाली आहे. भेदाचे पडदे आपोआप गळून पडलेत. सोनम पप्पांचा आवाज घेत आवेशात बोलत होती. सोनमच्या मनासारखी एखादी गोष्ट होत नसेल तर, किंवा सोनम समाधानी नसेल तर संपत्तीला काय काडी लावायची आहे का? सोनमनं जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही.
असे हो कसे तुम्ही निष्ठुर हृदयाचे आहात. असं म्हणत भाबड्या मायेच्या उमाळ्याने कमलताईने भोकाडपासून रडायला सुरुवात केली. तेव्हा मात्र हतबल होऊन दौलतराव म्हणाले, ठीक आहे, ठीक आहे, मी माझा हट्ट सोडतो. तुमच्या इच्छेनुसार होईल. परंतु काही गोष्टी माझ्या इच्छेप्रमाणे होणार असतील तरच माझी परवानगी मिळेल. रविवारी आनंदला बोलावून घ्या. माझ्या अटी मान्य आहेत असं तो म्हणाला तर माझा होकार आहे. त्याला आपल्या घरी बोलावून घ्या. मी त्याच्या घरी जाणार नाही आता. आणि माझं म्हणणं तुझ्या डोक्यात शिरलं असेल तर सोनमला समजून सांग. सोनमच्या हट्टाखातर आता मलाच आनंदसमोर वाकून मुजरा घालावा लागणार आहे. असं म्हणत हताश मनाने मान खाली घालून दौलतराव बाहेर गेले. सोनमनं आनंदाच्या भरात आनंदला फोन केला. हॅलो आनंद, आज मी खूप खुश आहे, आनंदी आहे. आनंद ओळख पाहू माझ्या विशेष आनंदाचं कारण. अतिउत्साहात सोनम फोनवरून बोलत होती. हॅलो सोनम, तुझ्यासारख्या तरुण आणि सुंदर मुलीला आनंद होण्याचं विशेष कारण लग्नाशिवाय दुसरं काय असू शकतं? खानदानी श्रीमंत प्रतिष्ठित घराण्यातील राजकुमाराच्या आगमनाची तुला चाहूल लागली असेल असंच मला वाटतंय. लग्नाला ये म्हणून सांगण्याकरता फोन केला असशील. कळलं हो तुझं प्रेम. क्षणिक तकलादू, मायावी, ढोंगी, मतलबी. नाराजीच्या सुरात बेपर्वाईनं आनंद बोलत होता. अरे आनंद, तुझ्या जिभेला काही हाड वगैरे आहे का नाही? का असा धांदरटासारखा बेजबाबदारपणे बोलतो आहेस? पहिल्यांदा सॉरी म्हण, मगच मी तुला सांगेन, नाहीतर मी तुझ्याशी बोलणारच नाही. बरं बाबा, सॉरी, आय एम रिअली सॉरी. आत्ता कसा वळणावर आलास? माझ्या पुढे रुबाब करायचा नाही. मी म्हणेन तसंच वागायचं, मी म्हणेन तसंच बोलायचं. आहे का कबूल? हो, तुझ्या पुढे नाकबूल करून चालणार आहे का? मग ऐक माझ्या लाडक्या अंदू, उद्या रविवारी आमच्या बंगल्यावर पप्पांनी तुला बोलावलं आहे. वेळेवर ये. आणि बरं का माझ्या लाडक्या अंदू, पप्पा जे काही तुला म्हणतील बोलतील त्यांच्या होला हो म्हण. त्यातच तुझं आणि माझं भलं आहे. त्यांच्या ज्या काही अटी असतील त्याला होकार दिलास तर तू माझ्या दिलाचा आणि श्रीमंती वैभवाचा राजा होशील. तुला आणि मला समोरासमोर फारसं बोलता येणार नाही, तरी पण पप्पांची संमती मिळवायची असेल तर शांतपणे होकार दे. त्यात तुझं कल्याण तर आहेच, परंतु तुझी स्वप्न, आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता पप्पांचा आशीर्वाद आणि गडगंज पैसा मिळेल. कळलं का? हो मॅडम, तुझ्या पप्पांचा आशीर्वाद मिळेल, गडगंज पैसा मिळेल, त्यांना सुंदर जावई मिळेल, पण ते माझ्या गळ्यात मारकुटी आणि भांडकुदळ म्हैस कायमची बांधतील त्याचं काय? ए बैला, मला म्हैस म्हणतोस काय? तुझं माझं पटेना आणि तुझ्या वाचून करमेना. आनंद, कधी काळी तू माझा बॉडीगार्ड होतास, प्यार करणेवाला यार होतास, पण आता लवकरच आपण लग्नबंधनात अडकणार आहोत. मी सुखी संसाराची स्वप्ने बघत आहे. बरं, तू रविवारी ये. मी फोन ठेवते. चल बाय. सोनमचे फोनवरचे बोलणे ऐकून आनंद बेभान होऊन वेड्यासारखा मनातल्या मनात नाचत होता. सद्गुणाचा, प्रामाणिकपणाचा, सुशिकतेचा आणि कर्तृत्वाचा विजय होता. श्रीमंतीच्या अहंकाराचा, बढाईखोरपणाचा, पोकळ प्रतिष्ठेचा, डामडौलाचा, अविचारी कोत्या मनाच्या दौलतरावांचा हा पराजय होता. तरीसुद्धा त्यांच्या अटी काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यायला हवं होतं. रविवारी सकाळी 10 वाजता वेळेत दौलतरावांच्या संचित बंगल्यावर गेलं पाहिजे. सोनमच्या सूचनेनुसार वागलं पाहिजे, अशा विचारांच्या तंद्रीत आनंद रम्मान झाला. आनंद संचित बंगल्यावर पोहोचताच त्याला समोर गेटवर सूचना लिहिलेली दिसली. कुत्र्यापासून सावध. गेटच्या फाटकाजवळ डॉबर कुत्र्याने भुंकून गुरगुरून आनंदचे स्वागत केले. नोकराने पळत येऊन विचारलं, कोण होय आपल्याला? आपल्या कामाचं स्वरूप काय? आपले व्हिजिटिंग कार्ड असेल तर द्या. काम कोणाकडे आहे? साहेबांकडे, बाईसाहेबांकडे की ताईसाहेबांकडे? म्हणजे रीतसर परवानगी घेऊनच तुम्हाला आत सोडलं जाईल.
अरे तू नोकर आहेस की जोकर आहेस? एका वेळी किती प्रश्न विचारतोस? आलेल्या माणसाला अदबीने विचारायचं सोडून प्रश्नांची सरबत्ती काय करत सुटला आहेस? सवयीचा गुलाम आहे असे प्रश्न सर्वांनाच विचारतो मी. सगळे सभ्य सद्ग्रहस्थ असतात असं नाही. मी माझी ड्युटी करतो. तुमचं नाव गाव पत्ता सांगा, साहेबांना भेटून सांगतो. त्यांची परवानगी असेल तर तुम्हाला आत सोडतो. तोपर्यंत आहे इथंच थांबा. म्हणत आनंदने दिलेलं व्हिजिटिंग कार्ड घेऊन नोकर आत गेला. दौलतरावांना बाहेर गेटवर कोणीतरी आल्याची वर्दी दिली. हे बघा त्यांचं कार्ड. अरे गाढवा, ते आपले होणारे पाहुणे आहेत. त्यांना सन्मानपूर्वक आत बोलावून घे. दौलतराव म्हणाले. मालक, एक विचारू का? नाही म्हणजे त्यांच्याकडे गाडी नाही, घोडा नाही. रिकामा हात हलवत आजपर्यंत आपल्याकडे कोणी आले नाहीत. मग हा भलताच शिकलेला पुणेरी बाबू कोण? अरे शिरप्या, पाय धू म्हटल्यावर साकळ्या केवड्याच्या म्हणायचं नाही. नोकरानं सांगेल तेवढं काम करायचं. भलत्याच फनगाड्या फोडत बसायचं नाही. होय मालक, म्हणत शिरपा लगबगीनं गेटकडे गेला आणि आनंदला अदबीनं नमस्कार घालत म्हणाला. चला, तुम्हाला साहेबांनी आत बोलावलंय. रिवाजाप्रमाणे मी काम करतो. माझं काय बोलता बोलता चुकलं माकलं असेल तर माफ करा. म्हणत शिरपा आनंदला बंगल्यात घेऊन गेला. बंगल्यात एका कोचवर दौलतराव बसले होते. बाजूला कमलताई बसल्या होत्या. पप्पांच्या चेहऱ्यावर आविर्भाव निहाळता यावेत, तसेच आनंदला नजरेनं सहज खानाखुणा करता याव्यात, अशा बेतानं थोडे अंतर सोडून सोनम खुर्चीवर बसली होती. आत प्रवेश करताच आनंदने पहाडी आवाजाच्या करारी बाण्याच्या नजरेत जरा बसणाऱ्या दौलतरावांच्या पुढे जाऊन नम्रपणे वाकून चरणस्पर्श करून नमस्कार केला. तसंच कमलताईंच्या चरणावरही तो नतमस्तक झाला. ठीक आहे, समोरच्या खुर्चीवर बसा. शिरपा, त्यांना पाणी दे. आनंदला अंगुली निर्देश करत समोरच्या खुर्चीवर बसण्यात दौलतरावांनी सांगितले. त्याप्रमाणे आनंद खुर्चीवर स्वतःला सावरत बसला. हळू आवाजात कमलताई म्हणाल्या. अहो, मुलगा डॉक्टर आहे पण संस्कारी आहे बरं का. आल्या पावली नमस्कार घातला, नाहीतर हल्लीच्या पोरांना कुठले नि कसले संस्कार आहेत म्हणा. तितक्याच हळू आवाजात दौलतराव म्हणाले. ही कौतुक करायची वेळ नाही, फैसला करायचा आहे. लगेच भांबावल्यागत भंजाळल्यागत मध्ये मध्ये बोलू नका. येथील परिस्थितीचा, वातावरणाचा आनंद नजरेने अंदाज घेत होता. मी आहे, भिवू नको, असा नजरेनंच इशारा सोनम करत होती. डॉक्टर आनंद, मी विचारलेल्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे द्या. जे असेल ते खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. गाठ माझ्याशी आहे. धारदार आवाजात दौलतराव म्हणाले. होय, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मोकळ्या मनानं उत्तरं देईन. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. तू अद्याप लग्न न करण्याचं कारण काय? मी वचनात गुंतलोय. दुसऱ्याच्या इच्छेचा आदर करणं मी माझं कर्तव्य समजतो. कर्तव्य इतकं दुसरं काही श्रेष्ठ नसतं. तुझी परिस्थिती गांडू आहे. तुझे आई वडील यांना सामाजिक, आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या प्रतिष्ठा नाही. होय, हे मलाही मान्य आहे. परंतु त्यांचाही नाईलाज होता. प्राप्त परिस्थितीत त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं, आमच्यावर संस्कार केले. परिस्थिती आणि प्रतिष्ठा नाही, हा त्यांचा दोष नाही. हा नशिबाचा भाग आहे. तू माझ्या मुलीवर प्रेम करतोस की माझ्या संपत्तीवर? सोनमवर माझं आणि माझ्यावर सोनमचं जीवापाड प्रेम आहे. एकतर्फी प्रेम मुळीच नाही. आणि सोनमवर प्रेम करायचं तर संपत्तीवरही प्रेम करावंच लागेल. मला माझ्या डॉक्टरी पेशातून अमाप संपत्ती कमवायची आहे. माझ्या दृष्टीने तुमची संतती आणि संपत्ती मी जीवापाड सांभाळेन. मला तर असं समजलं की तू संपत्तीच्या आणि श्रीमंतीच्या लोभानं सोनमवर प्रेम करतो आहेस. गैरसमज आहे तो. असे असते तर सोनमला कॉलेजमध्ये असतानाच भुरळ घालून विवाहबद्ध झालो असतो. तुमच्या संमतीने तुमचे आशीर्वाद घेऊन पुढे वाटचाल करायची असं ठरवलं होतं. मला MD करायचं आहे. स्वतंत्र हॉस्पिटल चालवायचं आहे.
माझं ध्येय साकारायचं आहे आणि मुख्य म्हणजे सोनमला दिलेल्या वचनाला जागायचं आहे मला. अर्थात हे सोनमवरच अवलंबून आहे. तिचा दृढनिश्चय काय असतो हे तुम्हालाही माहीत आहे. आणि समजा मी तुमच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला, सोनमचं दुसऱ्याबरोबर लग्न लावलं, तर तू काय करशील? मी आत्महत्या करेन आणि याला तुम्ही जबाबदार आहात अशी सुसाईड नोट लिहून ठेवेन आणि तुम्हाला जिरीला आणेन. ताडकन मध्येच उसळी मारून सोनम म्हणाली. सोनमने असे म्हणताच कमलताई डोळ्याला पदर लावून हुंदके देऊ लागल्या. वरडतच म्हणाल्या, मग आता कुणासाठी जगायचं? नालायक बेअक्कल कार्टी. आणि आमची ही केव्हाही बावळटपणे भोकाड पसरते. अगं, मी त्याची परीक्षा घेतोय. त्याची बुद्धी शांत आहे का अशांत आहे, त्याचं मन स्थिर आहे की चंचल आहे, हे आजमावून पाहण्याकरता मी त्याची परीक्षा घेतोय. आणि तुम्ही बायकांची जात नको ती ताकल पाजळताय. दौलतरावाने असं म्हणतात सोनम शांत झाली. कमलताईंचं स्पंदनं थांबलं आणि त्या दौलतरावांकडे कौतुकाने पाहत राहिल्या. तर आनंदचा वर खाली होणारा श्वास भयभीत झाला. आनंद, मी तुमच्या लग्नाला 3 अटीवर संमती देईन. पहिली अट, सोनम सासरी नांदायला येणार नाही. तुला इथंच कायम घर जावई म्हणून राहावं लागेल. दुसरी अट, तुझे आईवडील, तुझे नातलग यांचे संबंध तुला तोडावे लागतील. तिसरी अट, इथली सर्व प्रॉपर्टी सोनमच्या नावावर असेल. अर्थात सोनमच्या नावापुढे तुझंही नाव असणार आहे, परंतु संपत्तीचा मालकी हक्क सोनमचाच असेल. न जाणो जावयाची जात, भविष्यात तू पलटलास तर काय करणार, म्हणून हा निर्णय. हे सर्व तुला मान्य असेल तरच तुमच्या लग्नाला मी संमती देऊ शकतो. विचारपूर्वक निर्णय घे. नातेसंबंध महत्त्वाचे की सोनम महत्त्वाची, याचा निर्णय स्वयंबुद्धीने घे. म्हणत दौलतराव आनंदच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया काय असू शकेल याचा अंदाज घेत होते. सोनम आनंदला डोळ्याने दटावत होती. होकारात्मक मान हलवून हो म्हण बाबा, हो म्हण, असं दौलतरावांच्या नकळत आनंदला खानाखुणा करून सांगत होती. सोनमच्या इशाऱ्याकडे आनंद चोरून पाहत होता. प्रसंगी दौलतरावांची नजर टाळत होता. अहो, मी काय म्हणते, तोपर्यंत मी चहा कॉफी आणू काय? कमलताई म्हणाल्या. तोंड गोड करायची घाई करू नका. माणसानं अगोदर कडू बोलावं आणि नंतर तोंड गोड करावं, कळलं का? तोपर्यंत सोनमला राहावेना. तिने आनंदला मुंडी खालवर हलवून हो म्हणायची तंबी लावली होती. एकदम अंगात झटका आल्यागत आनंद म्हणाला, होय साहेब, सोनमसाठी तुमच्या सर्व अटी मला मान्य आहेत. तुमच्या अटीच काय, पण तुमची थुंकीसुद्धा ओलांडून पुढे जाणार नाही मी. मग ठीक आहे, विवाह नोंदणी पद्धतीने होईल. स्वागत समारंभ माझ्या बंगल्यात होईल, पण लग्नाला अथवा स्वागत समारंभाला तुझे आईबाबा असणार नाहीत. तुमच्या मित्रमंडळींना बोलावलं तरी चालेल. स्वागत समारंभात तुझ्या दरिद्री आईबाबांचं प्रदर्शन नको आहे. दौलतरावाचा प्रत्येक शब्द तितक्याच कडवटपणे अंतकरणाला भिडत होता. अशा सोनमच्या सौंदर्याने व श्रीमंतीने प्रभावित झाला आनंदही अपमानकारक अशा नको त्या अटी मान्य करायला काहीसा डळमळलाच होता. परंतु सोनमच्या नेत्र इशाऱ्याने आनंद स्वत्व विसरून अशाश्वत सौंदर्यासाठी, अशाश्वत संपत्तीसाठी नंदी बैलासारखी मान झुलवत राहिला. डोळे दिपवणाऱ्या सौंदर्यापुढे, संपत्तीपुढे आईवडिलांचा सन्मान, स्वावलंबी बाणा आनंद क्षणार्धात विसरला आणि दौलतरावांच्या अटी कबूल कबूल म्हणत पारतंत्र्याच्या सोनेरी बेडीत अडकवण्यासाठी आनंद उत्तावीळ झाला. वैभवी श्रीमंतीच्या थाटातील मोहजालाच्या सुवर्ण बंगल्यात आपले संचित आजमावण्याकरिता संचित बंगल्यातील कैदखान्यात कायमचा कैदी होणार होता. त्याचं त्याला कळत नव्हतं. सोनमची कळी खुलली. कमलताईच्या चेहऱ्यावरचा ताण निवळला होता. आनंदच्या लग्नाची बातमी सदाच्या मालनच्या कानावर गेली. सदाला फारसं काही वाटलं नाही. आजकालची शिकलेली पोरंपोरी प्रेमात पडतात, प्रेमविवाह करतात. हळूहळू या गोष्टीला समाज मान्यता मिळू लागली आहे. प्रौढ झालेल्या मुलामुलीवर आपली मते, आपले विचार लादणं योग्य नाही.
त्यांच्या जीवनाचा जोडीदार निवडण्यास, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत. उगाच त्यांच्या आयुष्यात आपण ढवळाढवळ करणं, नापसंती व्यक्त करणं किंवा विरोध करणं हे बरं नव्हे. असा विचार करून सदा गप्प बसला. मालनबाईने मात्र भडाभडा राग व्यक्त करून धडाधड आदळापट करून आपला मनस्ताप व्यक्त केला. 9 महिने 9 दिवस उदरात वाढवला, लहानाचा मोठा केला, हाडाची काळं करून रक्ताचा घाम गाळला, डॉक्टर केला, चांगलं पांग फेडलं म्हणावं. आईच्या पदराला धरून वाढला, त्याला आईची माया ममता कळली नाही. नटव्या फटाकडीच्या नादी लागून घोड्यागत उधाळला. आई बापाला विसरला. बडाईखोर श्रीमंत सासऱ्याचा पाय चाटायला गेला. आपल्या नशिबी असला कसला दिवटा चिरंजीव जन्माला आला. स्वाभिमान गमावून सासरवाडीत लाचार कुत्र्यासारखा गोंडा घोळत बसायला तयार झाला. शेवटी आई बापाशिवाय माया नाही. 4 दिवस तुबलतील आणि वेळ आली म्हणजे ढुंगणावर लाथा घालून हकलतील. मालनबाई आपल्या आंधळ्या पुत्रप्रेमापोटी तोंडाला येईल ते फटकळपणं बोलत होत्या. अगं मालन, अगं तसं नसतं. आपलीच लेकरं आहेत. लेकरू चुकलं म्हणून आईबापानं चुकायचं नसतं. आनंदची चूक पोटात घालूया. वेळ प्रसंगी आपणच धीर धरायचा असतो. स्वतःला सावरायचं असतं. आपल्या लेकराला आपणच मोठ्या मनानं माफ करायचं असतं. गावभर बोंबलत बसायचं नसतं. तुम्हाला सांगायला काय जातंय, पण माझं आईचं काळीज तीळ तुटतंय. तो जहागीरदार मगरूर सासरा आपल्या परिस्थितीचं वाभाडं काढून गेला आणि आता कसा माझ्या पोरला घर जावई करून घरात कुरवाळत बसला आहे. आणि शो आपला आनंदा बाईलवेडा होऊन मान अपमान विसरून आई बापाला दूर लोटलं. चांगला हेरून घर जावई करून घेतला. शेवटी कितीही शिकला, पैसा कमावला तरी आपल्या माणसाशिवाय सत ना गत. मालन, आपण आपलं कर्तव्य केलं. शिकवणं, वाढवणं, संस्कार करणं हे आईबापाचं कर्तव्य असतं. ते कर्तव्य आपण प्रामाणिकपणे केलं. कर्तव्य केलं म्हणून अधिकार गाजवायचा नसतो. त्यांचं स्वातंत्र्य त्याला उपभोगू द्यायचं असतं. त्यातच खरं शहाणपण असतं. आपणाला बराच पुढचा पल्ला गाठायचा आहे. आपलं हक्काचं नवं घर बांधायचं आहे. नैनाचं लग्न करायचं आहे. वाघिणीसारखी मला साथ देणारी मालन क्षुल्लक कारणावर मरगळून गेली आहेस, हे बरं नव्हं. मालन, तू नाउमेद झालीस तर माझं हातपाय गळतील. तुझी साथ असेल तर कुठल्याही संकटावर मात करेन. पण तू नाउमेद झाली तर माझा उत्साह मावळेल. आपली कर्तव्यपूर्ती होणार नाही. माझी मालन शहाणी आहे. तुझ्या अंगात हिंमत आहे, धमक आहे, जिद्द आहे. आनंदविषयीचा राग पोटात घाल. मरगळ झटक. मानसिक विषण्णता काढून टाक. सदा मालनची समजूत काढत होता. मी राग पोटात ठेवत नाही. पोटातला राग ओठावर आणते. भडाभडा बोलून दाखवते. झालं गेलं गंगेला घोडं मिळालं. तुम्ही माझं गुणी धनी, कशाला वाईट वंगाळ चिंतत बसू म्हणे. पुनच्च हरी ओम म्हणूया आणि मग जोमानं कामाला लागूया. घर तर बांधायचंय, पण नैनाचं लग्न देखील धूमधडाक्यात पार पाडायचंय. मला तिच्या लग्नात नाकात नथ घालून झोकात मिरवायचं आहे. तुम्ही आणि मी दोघांनी मिळून कन्यादानाचं सत्कर्म करायचं आहे. पागोट्याबरोबर शेलकाट असलं पाहिजे आणि उपरण्याच्या जोडीला शालू पाहिजे. मग मनातल्या मनात म्हणाल, कशी दिसते झक्कास माझी मालू. असं म्हणत मालनबाई दिलखुलासपणे लाजल्या आणि सदाकडे चुरून बघत गालातल्या गालात हसल्या आणि नव्या जोमानं उद्योगाला लागल्या. मे महिन्यात सदा सेवेतून निवृत्त झाला. 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सदा निवृत्त झाला. सदाच्या मनात खूप जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. ऐन विशीत नोकरीत पदार्पण केलं होतं. तेव्हाचा सदा आणि आता साठीकडे झुकलेला सदा
खूप मोठा बदल झाला होता. लग्न झालं, मुलं झाली, मुले शिकली, मोठी झाली. मुलांच्या पंखात बळ आले आणि त्यांनी गगन भरारी घेतली. आनंद डॉक्टर झाला होता. रमेश इंजिनियर झाला होता. नैनाची स्पर्धा परीक्षेची तयारी चालू होती. सेवानिवृत्तीमुळे ग्रॅच्युइटीची रक्कम, रजा विक्री रक्कम, PFची रक्कम आणि मिळणाऱ्या पगारापेक्षा पोटापुरती पेन्शन पुढे दरमहा मिळणार होती. पतसंस्था आणि PFमधून घेतलेलं कर्ज परस्पर बँकेतून परतफेड केली जाणार होतं. त्यातून शिल्लक राहिलेल्या रकमेतून नैनाचं लग्नकार्य आणि घराचा प्रश्न कसा सोडवता येईल याचं नियोजन करायचं होतं. शेवटी देणी भागून हातात उरले ते 7 लाख रुपये. एवढीच सदाची पुंजी शिल्लक होती. नैनाच्या लग्नात देणं घेणं, मानपान, संसारोपयोगी भांडी-कुंडी, 4-2 अलंकार घ्यायला हवेत. नैनाचं लग्न थाटात पार पाडायचं. वेळ आली, बाशिंगबळ उठून बसलं की योगायोग आला म्हणजे लग्नाला वेळ लागत नाही. लेकीसाठी एकदाच खर्च करायचा आहे, तोही मनासारखा खर्च करायचा. पण मनासारखा मनपसंत जावई मिळाला पाहिजे. नैनाची काळजी घेणारा, तिला आयुष्यभर साथ देणारा असला पाहिजे. म्हणजे मग आपली खऱ्या अर्थानं काळजी मिटेल. आपण बघताना सर्व काही चांगलं बघून देतो, पण हल्ली पोरं तर कुठं गुणसंपन्न आहेत. एखादं घुमाडं असतंय. पोरं शिकलेली असली तरी सज्जन असतील याची काय गॅरंटी? लाडी लबाडी लपडी करणारी, रेटून खोटं बोलणारी, भपका दाखवणारी, झाकरीत व्यसनं करणारी अशा पोरांपासून चोरांपासून सावध असलं पाहिजे. पारखूनच जावई निवडला पाहिजे. लग्न कार्य आयुष्यात एकदाच होतं, ते काय पुन्हा पुन्हा होत नसतं. त्यामुळं 100 नंबरी सोन्यासारखा जावई पारखून निवडायचा. यावर सदाचे आणि मालनचे एकमत होते. नैना दोघांची जीव की प्राण होती. केळीच्या कोंबागत वाढलेल्या आपल्या लेकीकडे मालन प्रेम भरल्या प्रेमळ नजरेने निरखायची. नैनाला आल्या गेल्याची भूताखेताची बाधा होऊ नये, कोणाची दुष्ट नजर लागू नये म्हणून संध्याकाळी तिच्याकडून मीठ मिरच्या उवाळून चुलीत टाकायची. नैना म्हणजे अंतरी जपलेल्या मायेच्या काळजाचा घड होती. नैनाच्या स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला. नैना पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली. बँक स्टाफ सिलेक्शन कमिटीने तिची निवड केली. ती SBI बँकेत क्लार्क म्हणून जॉईन झाली. सदाचा व मालनचा आनंद गगनात मावत नव्हता. नैनाने घरी राहून शिक्षण घेतले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. मुलगी म्हणून घरात आईला वेळोवेळी मदतही करीत राहिली. जिद्दीने अभ्यास करून नेत्रदीपक यश मिळवले. अमुकच हवं म्हणून कधी हट्टानं मागून घेतलं नाही. आनंद व रमेशच्या शिक्षणाच्या खर्चात आपण पार वाकून गेलो होतो. खरं तर नैनाच्या बाबतीत आपल्याकडून कळत नकळत हेळसांड झाली. पण तिनं कधीही मनातील खंत बोलून दाखवली नाही. बाईच्या अंगी जात्याच सोशिकपणा असतो. आईबाबाच्या परिस्थितीचं भान ठेवूनच नैना लहानाची मोठी झाली. या सर्व गोष्टी आठवून सदाच्या मनात लेकीविषयी दडलेलं प्रेम आतल्या आत उफाळून येत होतं. यशस्वी नैनाकडे पाहून सदाचा ऊर समाधानाने भरून येत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.